दादरच्या रस्त्यांवर कधी काळी घोडे धावायचे माहिती आहे? होय, आज जिथे आपल्या मुंबईची गर्दी, बसेस आणि ट्रॅफिक दिसतं, तिथे एकेकाळी ट्राम धावायची. जाणून घेऊया ट्रामचा प्रवास. नमस्कार, मी तेजल. साहित्य मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मुंबईत पहिली ट्राम धावली 9 मे 1874 रोजी आणि विशेष म्हणजे ती विजेवर नाही चालली, तर चक्क 2 ते 8 घोडे तिला ओढायचे. कुलाबा ते पायधुणी असा तिचा प्रवास असायचा. पण काही वर्षांनी मुंबई बदलली आणि मग ट्रामही बदलली. 1907 मध्ये मुंबईच्या रस्त्यांवर पहिली इलेक्ट्रिक ट्राम धावली आणि मग आली मुंबईकरांची आवडती डबल डेकर ट्राम. फोर्ड, गिरगाव, भायखळा, परळ आणि थेट दादरपर्यंत तिचं जाळं पसरलं होतं. आज आपण ज्या ठिकाणाला दादर टीटी म्हणतो ना, त्या टीटीचा संबंधच आहे ट्राम टर्मिनसशी. पण जवळपास 90 वर्ष मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी ही ट्राम अचानक बंद का झाली? 31 मार्च 1964 रात्री 10 वाजता बोरी बंदरहून दादरसाठी शेवटची ट्राम धावली आणि त्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर ट्राम पुन्हा कधी दिसलीच नाही. पण ही ट्राम बंद का झाली? शेवटच्या ट्रामच्या वेळी नेमकं काय घडलं? आणि आजही तिची एक आठवण म्हणून मुंबईत कुठे जपून ठेवली आहे, याची सविस्तर माहिती आणि रंजक गोष्ट आपण आपल्या साहित्य मराठीच्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर व्हिडिओमध्ये सांगितली आहे. लिंक मी बायोमध्ये देते. त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ नक्की पहा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि साहित्य मराठीला फॉलो करायला विसरू नका.